लातूर महानगरपालिकेचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे. प्रचार आता मध्यामध्ये पोहोचलेला आहे आणि परवा जर पाहिलं आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याच ठिकाणी जी आहे ती सभा झालेली होती आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जी सभा आहे ती या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणची ही जी तयारी आहे त्या पाहू शकता आपण की या सभेसाठी जी आहे ती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडनं जी आहे ती मोठी तयारी जी आहे ती जय्यत करण्यात आलेली आहे. याचबरोबर या ठिकाणी आपल्यासोबत आमदार विक्रम काळे जी आहेत. सर, कशा पद्धतीने आपली आजची सभा असणार आहे, काय तयारी आहे? आपण तयारी पाहतोय की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय आमदार अजितदादा पवार साहेब हे लातूरकरांना संबोधित करण्यासाठी आणि आमच्या उभे केलेल्या लातूर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध होणाऱ्या उमेदवारांना निवडून देण्याची विनंती करण्यासाठी येत आहेत. आदरणीय दादांनी बारामती शहराचा विकास असेल, पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचा विकास असेल किंवा पुण्याचा विकास, ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती त्यावेळेस कशा पद्धतीने विकास कामं केली, शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं, त्याच धर्तीवरती लातूर शहराचा विकास आम्ही करू, तुम्ही जर आम्हाला सत्ता दिली तर, हे अभिवचन देण्यासाठी माननीय नेते अजितदादा पवार साहेब या ठिकाणी येत आहेत. आम्ही जय्यत तयारी केलेली, आमचे सर्व मतदार बंधू भगिनी दादांना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत आणि मोठ्या वाजत गाजत ते या ठिकाणी येणार आहेत. आपण मतदारांपर्यंत जात आहे प्रचाराच्या निमित्तानं. कोणते प्रमुख मुद्दे घेऊन आपण मतदारांपर्यंत पोहोचतो? शेवटी शहराची निवडणूक आहे, शहराचे विकासाचे जे मुद्दे आहेत, इथं दररोज आता फिल्टर पाणी मिळालं पाहिजे. आज आपण पाहतो की पाण्यापासून अनेक आजार होतात, पण आज मुबलक पाणी लातूर शहराला मिळत नाही. नव्हे तर इतिहासामध्ये नोंद झाली, आपल्याला टँकरनं पाणी आणावं, आपल्याला रेल्वेनं पाणी आणावं लागलं. त्यामुळं इथं मुबलक पाण्याची व्यवस्था होणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रभागामध्ये आरो वॉटर ही फिल्टरच्या माध्यमातून पाणी देणं गरजेचं आहे. आज स्वच्छतेचा मोठा प्रश्न शहरामध्ये अनेक वर्षापासून आहे. त्याचं घनकचऱ्याचं व्यवस्थापन करणं, त्याची विल्हेवाट लावणं, त्यापासून काही बाय प्रोडक्ट होतात का हे बघणं, यासाठी सुद्धा बाहेरचं तंत्रज्ञान आपल्याला घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीनं आपल्याला घनकचऱ्याचं व्यवस्थापन करावं लागेल. त्याचबरोबर आज नाल्याची स्वच्छतेच्या माध्यमातून आज अंडरग्राऊंड ड्रेनेज, आज हा सगळा विकास फक्त लातूर शहरात नाही तर ज्या वाडी वस्ती आहेत, ज्या लातूरच्या हद्दीत आलेले नवीन नगर आहेत, त्यांच्यासाठी पण विकास आपल्याला पोहोचावा लागेल ना. आज तिथं पावसाळ्यात जायचं गुडघाभर चिखल होतो, त्या रस्त्यातून लोक वाट काढत जातात, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही हे सगळे आमचे शिलेदार उभे केलेले आहेत की यांनी त्या प्रभागात जाऊन विकासाची गंगा ही शेवटच्या माणसापर्यंत पोचवली पाहिजे आणि महानगरपालिकाचा कारभार हा पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे. सामान्य जनतेला साधा घर बांधकाम परवाना काढायचा असेल तर त्याला खेटे मारावे लागतात, तो सोडून देतो आणि बांधकाम करतो, त्यामुळं महसूल पण बुडतो आणि बिचाऱ्याला इच्छा असून सुद्धा त्याला ते परवाना मिळत नाही. आणि म्हणून ते परवाना मिळणं अधिक सुलभ करणं, कर पद्धती सुलभ करणं, व्यापारी उद्योजक इथं हे शिक्षणाचं जसं माहेरघर आहे तसं व्यापाराचं सुद्धा माहेरघर आहे. आंध्र आणि कर्नाटकच्या सीमेवर लातूर आहे, त्यामुळे त्यासुद्धा भागातून शेतकरी इथं आपलं धान्य घेऊन विकण्यासाठी येत असतात. त्यामुळं व्यापाऱ्यांना सुद्धा सुरक्षितता मिळाली पाहिजे, त्यांना भौतिक सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी सुद्धा निश्चितपणाने आमचा प्रयत्न राहणार आहे. परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले होते आणि त्यांनी काही घोषणा केलेल्या आहेत. मात्र लोकसभा आणि विधानसभेमध्ये सुद्धा त्याच घोषणा होत्या. नवीन मात्र कुठल्या घोषणा झालेल्या नाहीत. तुम्ही कसं बघताय? नाही, आपल्याला माहीत आहे की आमचे दादा हे शब्दाचे पक्के आहेत. अजितदादाचा वादा म्हणजे वादा असतो, जे ते बोलतात ते करून दाखवतात. त्यामुळं आपल्याला ही महाराष्ट्र जाणतो, मी त्यांचा शिलेदार म्हणून बोलत नाही, तर हे सगळं महाराष्ट्रातली जनता जाणते. त्यामुळे दादानी एकदा शब्द दिला की मी हे करणार, तर ते करून दाखवतात. म्हणून मला असं वाटतं की ते आज शब्द देण्यासाठी येणार आहेत आणि ते जे काही शब्द देतील ते सत्ता आल्यावर करून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. खरं तर महाराष्ट्रामध्ये युती म्हणून तुम्ही सरकारमध्ये आहात. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये तुम्ही स्वतंत्र लढतायत. ज्यावेळेस तुमची युतीसोबत चर्चा सुरू होती तुमच्या भाजपासोबत, त्यावेळेस म्हणजे काय असं झालं की युती तुमची तुटली? नाही, शेवटी सत्तेतला मोठा भाऊ भाजप, आम्ही त्यांच्याकडे मैत्रीचा हात आम्ही स्वतः पुढे केलेला होता. आमचे नेते आमचे आमचे जिल्ह्याचे मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील, आमचे माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोड साहेब, मी स्वतः, आमचे शहर जिल्हाध्यक्ष, आम्ही सगळे मिळून त्यांच्याकडं चर्चेसाठी गेलेलो होतो की आपण युती करूया आणि एक चांगलं वातावरण आपण जिल्ह्यामध्ये ठेवूया. आजच नाही तर उद्या पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद, यासाठी सुद्धा आपण एकत्र राहूया. कारण महाराष्ट्रात जरी कुठं काय झालं तरी राजकारणामध्ये सुद्धा एक संस्कृत
आपण जपण्याचं काम सगळ्याच पक्षाने त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आम्ही गेलेलो होतो. एक नाही, दोन नाही, जवळपास 7 वेळा तब्बल चर्चा आम्ही त्यांच्याशी केली. परंतु त्यांनी शेवटी आम्हाला सांगितलं की नाही, तुमचं तुम्ही बघा. म्हणजे ज्यांना पूर्ण अधिकार करण्याचा होता त्यांनी तो निर्णय घेतला नाही. त्याच्यामुळे आता आम्ही आमच्या स्वबळावर निवडणुका लढवतो. माजी मंत्री संजयजी बनसोडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. भाऊ, 7 वेळा बैठका झाल्या आपल्या, मात्र युती जी आहे ती झालेली नाही. आणि भाजप सातत्यानं म्हणते की काँग्रेसमधून आलेले जे आहेत त्यांनी मिठाचा खडा टाकलेला आहे. कोण आहेत हे लोक? हे बघा, आता युती झाली न झाली हा विषय संपलेला आहे. आता राहिल्यात 5 दिवस मतदानाचे. म्हणून तुम्ही वातावरण सगळं त्या ठिकाणी बघताय की एक पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडं जनता, लातूरची जनता त्या ठिकाणी पाहत आहे. आणि म्हणून आम्हाला नक्कीच खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या पद्धतीच्या जागा निवडून आणण्याचं काम लातूरची जनता त्या ठिकाणी करेल. आणि आम्ही लोकांना सांगतोय की आम्हाला ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस आम्ही काम करून दाखवलंय. आणि म्हणून इथं सुद्धा जर आम्हाला संधी तुम्ही दिला तर आम्ही त्या ठिकाणी काम करून दाखवू. आणि म्हणून हेच आमचं ब्रीदवाक्य घेऊन आम्ही जनतेसमोर त्या ठिकाणी आम्ही जातोय. आणि म्हणून लातूरच्या जनतेचे जे काही मूलभूत गरजा आहेत, ज्या नागरिक सुविधा पुरवायच्या आहेत, जे जे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम इथली महानगरपालिका जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिली तर आम्ही ते सोडवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. भाजप 50+ जागाचा दावा करते. आपला किती म्हणजे आपण जागाचा हे कर? नाही, हे बघा, हे सगळा जो आकड्याचा खेळ आहे तो जनतेच्या हातात आहे. आता आपण 50+ म्हणू, 70च्या 70 म्हणू, अजिबात असं काही होत नसतं. जनता जनार्दन हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे किंवा दैवत आहे. जनता जनार्दन ज्याला कौल देईल त्याच्या जास्त जागा त्या ठिकाणी येतील. जर समजा उद्या तुम्ही तुमच्या जागा जरा चांगल्या आल्या तर तुम्ही काँग्रेससोबत युती करून सरकार स्थापन करणार महानगरपालिकेत? हे बघा, ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी बैठक होईल आणि त्यावेळेस तो निर्णय त्यावेळेस घेता येईल. एकूण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि लातूरकरांसाठी काय घोषणा करणार आहेत ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर.